तेव्हा तुमची सगळ्यांची साथ आणि टाळ्यांचा आवाज आम्हाला लागेलच. इंद्राणीची लढाई. बेहलोल खान स्वारी करण्यासाठी निघाल्याची वार्ता छत्रपती शिवाजी महाराजांना कळल्याबरोबर त्यांनी मोहिमेची सूत्र सरनौबत प्रतापराव गुजर यांच्यावर सोपवली. प्रतापराव गुजर 15,000 सैन्यानिशी निघाले. मराठ्यांनी बेहलोल खानला चारही बाजूंनी घेरले. तुंबळ युद्ध सुरू झाले. एकच कापाकापी झाली. मराठी सैनिकांनी 3 घटका त्याला दे माय धरणी ठाय करून सोडले. सूर्यास्त झाला तशी बेहलोल खान गयावया करू लागला, आर्जव करू लागला. प्रतापरावांना त्याची दया आली. त्यांनी खानाला गिरफ्तार न करता त्याला धर्मवाट दिली. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली, मात्र ते कडाडले. सला काय निमित्त केला? चारही बाजूनी शत्रूस घेरले का नाही? कशावरून तो पलटणार नाही? त्यास कचाटीस पकडून कैद का केले नाही? तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बेहलोल खान येतो आहे त्याला बुडवून फत्ते करणे, नाही तर तोंड न दाखवणे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या जिव्हारी लागले. या शब्दांनी ते अपमानित झाले, दुखावले गेले आणि उत्तेजित होऊन त्यांनी त्यांच्याबरोबर 6 स्वामिनिष्ठ सरदार घेऊन त्यांनी 40 मैलांवर असलेल्या नेसरी खिंडीमध्ये बेहलोल खानला गाठले. पण बेहलोल खानी सावध होता. घनघोर युद्ध झाले आणि त्याच्यामध्ये हे 7ही सरदार धारातीर्थी पडले. कविवर्य कुसुमाग्रजांनी या त्यांच्या कवितेची सुरुवात जी आहे ती या पत्राने केलेली आहे आणि ते म्हणतात, श्रुतिधन्य जाहल्या श्रवणी आपुली वार्ता, श्रुतिधन्य जाहल्या श्रवणी आपुली वार्ता, रण सोडून सेना सागर अमुचा पळता, अबलाही घरोघर खऱ्या लाजतीला आता, अबलाही घरोघर खऱ्या लाजतीला आता, भर दिवसा आम्हा दिसू लागली रात. ते कठोर अक्षर एक एक त्यातील, ते कठोर अक्षर एक एक त्यातील, जाळीत चालले कणखर ताठर दिल, माघारी वळणे काय मराठीशील, माघारी वळणे काय मराठीशील, विसरला महाशय काय लाविता जात, वेडात मराठे वीर दौडले सात, वर भिवई चढली दात दाविती ओठ, वर भिवई चढली दात दाविती ओठ, छातीवर तुटली पटबंदाची गाठ, डोळ्यातून उठले काहूर ओलवे काठ, म्यानातून उसळे तलवारीच पात, जरी काल दाविली प्रभू गनिमांना पाठ, जरी काल दाविली प्रभू गनिमांना पाठ, जरी काल विसरलो जरा मराठी जात, हा असा धावतो आज अरी शिबिरात, तव मानकरी हा घेऊन शिर करात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात.